काय द्यावे त्यासे हवे उतराई आणि ठेवी ताहा पायी जीव थोडा। संतांच्या चरणावर आपण आपला जीव जरी काढून ठेवला तरी सुद्धा त्यांचे उपकार आपल्याच्याने फिटले जाणार नाही। बघा, कोण आहेत संत, कोण आहेत साधू, काय उपकार केले हे आपण बघत असताना साधू गेल्याच्या नंतर, ज्ञानोबाराय गेल्याच्या नंतर त्यांच्या आठवणीमध्ये ज्ञानेश्वरी तयार झाली, त्यांनी आपल्यासाठी निर्माण करून ठेवलेली आहे। तुकोबाराय यांचं सदैव वैकुंठ गमन झालं, पण त्यांच्या आठवणीमध्ये गाथा मंदिर उभं राहिलं आणि आपल्यासाठी स्मशानात सुद्धा लवकर जागा मिळत नाही। हा आपल्यामधला साधू मधला फरक का आहे? कारण साधू संत हे आपल्याला जागवण्याचं काम करतात आणि जागवल्यानंतर ते आपल्याला शिकवण्याचं सुद्धा काय करतात, काम करतात। मग काय शिकवतात साधू आपल्याला, काय शिकवतात संत आपल्याला? तर साधू संत महात्मे आपल्याला हेच शिकवतात। बघा, शिक्षण घेत असताना किंवा शिक्षण देत असताना समर्पक भावना मनामध्ये असावी लागते। जशी साधूची साधकाविषयी समर्पण भावना आहे, तशीच साधकाची सुद्धा साधूविषयी समर्पक भावना असावी लागते। मग शिक्षण देत असताना कुणाला शिकवलं संतांनी, काय काय शिकवलं आपल्याला? अहो, आपल्याला जगायचं कसं हेही शिकवलं आणि मरायचं कसं हेही आपल्याला संतांनी शिकवलेलं आहे। जसं रामायण सांगते जगावं कसं, तसंच भास्त्रीमध्ये भागवत सांगतं की मरावं कसं। पण शिव महापुराण कथेमध्ये काही या उलट आलेलं आहे। शिव महापुराण कथा असं सांगते की भगवंताची भक्ती करत असताना मन कसं असलं पाहिजे, मन किती पवित्र असलं पाहिजे, मन किती शुद्ध असलं पाहिजे। अहो, एवढंच काय, मन शुद्ध असो नसो